बीडमध्ये कराड समर्थकांकडून शिरसाळ धर्मापुरी गाव बंदची हाक। पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या लक्झरी बसची भरधाव ट्रकला धडक, बस चालक जागीच ठार तर 15 जण जखमी। नायलॉन मांजामुळे राज्यात आतापर्यंत 3घांचा मृत्यू तर 25 जण यात जखमी झालेत। धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत हे काही करून फायदा नाहीये, खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल। मिळकत पत्रिकेच्या मागणीसाठी यवतमाळ नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन। लोकार्पण सोहळ्यानिमित्त खारघरमधील इस्कॉन मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली। डोंबिवलीत 3 बांगलादेशी महिलांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे। 8वीच्या पुस्तकात छापण्यात आलेल्या पतित पावन मंदिराच्या इतिहासावरून भंडारी समाज आक्रमक झालाय। नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील विविध समस्यांविरोधात RPIची स्वाक्षरी मोहीम। वाल्मिक कराड जेलमध्ये गेले म्हणून त्यांच्या समर्थनार्थ बीड परळी बंद करणं योग्य नाही, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। जालन्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात झालेल्या चोरीच्या प्रयत्नात 4 लाखांचं नुकसान, जिल्हा स्त्री रुग्णालय अधीक्षक डॉक्टर SG गवार यांची माहिती। धुळ्यातील पिंपळनेर पानखेडे येथे उसळला लाखो आदिवासी बांधवांचा कुंभमेळा। संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये धनंजय मुंडेंचा हात असल्याचा संशय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय। चांदवड तालुक्यात नायलॉन मांजामुळे एका तरुणाचा गळा चिरलाय, त्या तरुणावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे। अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज शेतकरी जागर मंचचे अन्नत्याग आंदोलन। सांगलीच्या चिकोर्डे वारणा नदीत मळी मिश्रित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडलेत। समृद्धी महामार्गात जमीन जात असलेल्या शेतकऱ्यांना 5 पट मोबदला द्या, धादरी उमरीतील शेतकऱ्यांची मागणी। दरवर्षी परंपरेनुसार आज तामसा येथे भाजी भाकरी पंगत संपन्न झाली। जालन्यात 3 वर्षीय अपहरण झालेल्या मुलीच्या घरी जरांगे पाटील यांनी भेट दिली। मुंबईत झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीनंतर सहभागी महायुतीच्या आमदारांच्या प्रतिक्रिया समोर आल्यात। आपल्या विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात कॉमन मॅन रिक्षाचालक संघटनेचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन।